श्री गणेशायन मा धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे शुद्ध म्हणे शिवनकाधिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही नीती त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एका बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आधारे कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा सहा करणी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाई विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामाविधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसे लाधिजे कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाधिजे श्रोता प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुवा मंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लिवविती वस्त्रे अलंकार भुजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लिवविती तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता शिवलीलामृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती रामप्रधान यासी कान आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसवणी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टीत ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करिता जो वसिष्ठांचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले देवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करून या जन्मे जय सर्पसत्र केले ते अस्तिके मध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक वीरांची सी दटावनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जरपै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोललो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरेच धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिया भोगावरी नाही बर नावडे राजविलास अणुमात्र गजबाजी यांनी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणोने गुरुप्रती दाखविले वज्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होवनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार
भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गजगरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ सत्य डोलविती मान. जिचा भोगकाम इच्छुनी भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता निमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधवून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मरकट त्यासमोर तेथे शिवांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघी जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासी घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पाहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला. तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी पैसे विले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होवोनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मिण. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहुनी आगळे तेज वर्णिले न जाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतने. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण बंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेबुनी. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवे. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेशी लागला अग्नी. जन धावू लागले चहूकडोनी एकची हाक जाहली. तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव अग्निवाते चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा. माझे दिव्य लिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नि माझा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. गातली उडी सवेग ओम नमः शिवाय म्हणमनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने करून स्नान भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून पुढी निशंग घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदने चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे निर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाची शिरी नीलकंठ कटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांगुरला. नेसलासे व्याघ्रांबर कळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टले फणीवर दशभुजा मिरविती. वरचेवर कंदुक झेलित देवी 10 भुजा पसरवली अकस्मात.
महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावूनी त्वरित नगरा समवेत चाललेली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व युद्ध मदमत्सर नाही निशंक. जेथेचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरद्रूंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची लवलागारे भक्ता करणे निर्मिली. जेथे वसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण माळी विभूती चर्चन. त्याची पुण्य करून धर्म तारक उपजले. ते पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतास उद्धरतील तुम्हा ते. अमात्या साहित्य भद्रसेन गुरुसी घाले लोटांगण. म्हणे इतुके निवेधन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय दृश्य बोलावे वचन ना तरी अंगी येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहुनी विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा. आजपासून 7वे दिवशी वृत्ती पावेल या समयाशी. रावा एकता धरणेसी मूर्छा येऊनी पडियला. अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीत आक्रोश. करुनिया हाहाकार वक्षस्थल पेटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करोनी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार. जै पंचभूते नवती समग्र शशीमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममया साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणूनिया. ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या. सत्वांशी निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टी करता दुहीण. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यांत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण इरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदिशिले. 4 वेदांचे हे सार तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रय सेना. बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा. मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शनी तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्रमहिमा अध्याय पूर्ण किती म्हणून वर्णावा. रुद्रमहिमा वाढला पार ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रीते हिंडव लागले. मग यमे विधी लागी पुसवणी अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्याला कोणी आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय आवडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृत्ती होय निर्धारी. याकरिता भद्रसेना अवधारी ऐत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धरी मृत्यू दूरी होय साच. अथवा शतकट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदकाभिमंत्रण अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरले दृढचरण सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषिरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहे ते ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून.
आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासोनी जे आले परधारा आणि परधन ज्यासी वमनाहून नीचे पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र गट मांडवनी अभिमंत्रवनी स्थापिले स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात अम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश नृत्य समय येता धरणीस बाळमूर्छित पडिला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम पावल घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकरा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसवनी वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगारासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषारसी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा आलोळे शिवनाम गरजत तयेवेळे देवसुमने वरसती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनिया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेने यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रसान्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके एक भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व वयाचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडी ती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी श्वेतोत्पले मृडानी रवणलिंग अर्चिले की निर्दयासी सापडे चिंतामणी की क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानपादी कयादू हृदयरत्न विशिष्य हे त्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडिले शक्राधिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी उभे ठाकले लेखता परशराधीर सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिले नारद मुनी राव उभा ठाके करजोडणी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणि तर होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चयी तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता कैसा आणि तर होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूशून्य गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निर्सुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडोनी स्तवन करीत हे अपर्णादव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्त्र रुद्र करुनी महोत्सव करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरिती बहुत
असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य. केले असेला भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती. यावरील कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो रावभद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ये काळी. मग प्रधाना संवेद रावजाण जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लागी वैकुंठीवासे बहुत स्वेच्छे करून जाहले. शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊनी. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न. पिशाच्य बाधा योग दारुण न बाधीचे सर्वताही. येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांझ झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासी न आणावे. आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जिवे भावे. जीवी सुशील हिंसक गृह. तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना. असं सर्व भावे निश्चित. अखंड भावे शिवलेला अमृत. हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान. तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी ज ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद. अभंग नविटे कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड. एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु.